नमस्कार मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष सुरू होत आहे आणि या वर्षामध्ये आपल्याला आपल्या राशीनुसार हे वर्ष कसं जाईल याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओमधनं पाहत असतो. तुम्ही जर ध्रुवी ज्योतिषवर पहिल्यांदा आले असाल तर ध्रुवी ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ज्योतिषविषयक अंकज्योतिषचे वेगवेगळे व्हिडिओज इथून पुढे पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कर्क राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असेल. मित्रांनो, प्रत्येक महिन्यावाईज आपल्याला वेगवेगळे अनुभव हे प्रत्येक वर्षात येत असतात. मात्र याच्यामध्ये तुमची राशी, तुमची मूलांक, भाग्यांक, ही जन्मतारीख ही महत्त्वाचे विषय आहे. तुम्हाला तुमची राशी जर माहीत असेल की कर्क राशी आहे, तर तुम्हाला तुमचा स्वभावही माहीत असेल. कर्क राशी ही चंद्रग्रहाच्या अंतर्गत येते. त्यामुळे राशीमध्ये एक प्रकारचा भावनिक घालमेल ज्याला आपण म्हणतो, किंवा कुठल्याही गोष्टीसाठी इमोशनली लवकर निर्णय घेणारी अशी रास आहे. किंवा ज्या प्रत्येक राशीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो, तसं कर्क राशीचा स्वभाव हा खूप मनमिळावू किंवा खूप इमोशनल प्रकारामध्ये मोडतो. तुमच्या राशीमध्ये वेगवेगळे स्वभावाचे रंग तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र स्पेसिफिक चंद्रग्रहाशी निगडीत असल्यामुळं इमोशनल सपोर्ट देणं असणं किंवा इमोशनल गोष्टींचा विचार करणं हा आपल्या राशीमध्ये दिसून येतो. तर कर्क राशीला 2026मध्ये कशाप्रकारे प्रत्येक महिन्यात अनुभव येतील ह्याबद्दलची माहिती पाहूया. मित्रांनो, जानेवारी महिना हा तुमच्यासाठी एक सुस्त अशी सुरुवात असेल. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला विशेष अशी काही घटना किंवा विशेष अशा गोष्टी आपल्यासाठी घडणार नाही आहेत. ह्या महिन्यामध्ये थोडं खर्चाचं जे तुमचं नियोजन असेल ते बिघडू शकतं. तर तुम्हाला तुमच्या खर्चाच्या नियोजनावरती थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा फेब्रुवारी महिना सुरू होईल, त्या फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला नवीन वर्षातल्या चांगल्या गोष्टींचे अनुभव यायला सुरुवात होते. तुम्ही कुठल्याही करिअरमधलं नवीन काम निवडताय तर त्यात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची काही सुरुवात तुम्हाला करायची किंवा जे नियोजन करायचं आहे त्याबद्दलच्या गोष्टींमध्ये रस घेऊ शकता